तुमची आता? माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काही ऍक्सेस नाहीये इलेक्शन कमिशनला किंवा मला कुणाचाच ऍक्सेस नाहीये. त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. निर्णय काय होईल मला माहिती नाही. मी कसं सांगणार का निर्णय कसा होईल. म्हणजे आता मी पेपराला बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढं नक्की, पण मार्क देणारा माझा नाही ना ओळखीचा, मी कसं सांगणार. काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागले? इतके दिवस त्यांनी टाळलं होतं, मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले. जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला 60व्या-62व्या वर्षी नाही, थोडासा नाही थोडासा अंतर आहे त्याच्यामध्ये. त्या 38व्या वर्षी जेव्हा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. ती वेगळी चुली काँग्रेसमधली अनेक लोक त्यांच्याबरोबर होते, पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता 38व्या वर्षी झालं. आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती दिली. दादा असं म्हणताय, मला नाही सांगता येणार याचं उत्तर. नाही, याचं उत्तर तुम्हाला त्यांना. आता ही एकतर लोकशाही आहे, नाही पॉलिटिकल असेसमेंट कसलं. आणि त्याच्यामुळे हे बघा, माझ्यासाठी ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा, बोलायचा अधिकार आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही. असं म्हणतात की माझ्यासोबत ही लोकशाही आहे. मायबाप जनता ठरवते कोण निवडून जाणार. दादा असं म्हणतायत की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी फसवणार नाही. जर 40-50 आमदार माझ्या मागे येतात, ज्येष्ठ नेते आहेत, तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणजे सातत्यानं ते शरद पवारांना का सांगतायत की परत विचार करा. शरद पवारांची खरंच भीती अजित पवारांना वाढते. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते पवारांना अजून आवाहन करताना पाहायला मिळतं. गेले 60 वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही, तुम्ही सगळ्याच पक्षांचे लोक बघा, आदरणीय पवार साहेबांवर गेले 60 वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच. त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे. प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. भरपूर गोष्टी या वर्षात तुमच्या बाबतीतही आणि एकूण राजकारणाच्या बाबतीतही घडलेल्या आहेत. रेंजिंग फ्रॉम पार्टी स्प्लिट टू संसदेमध्ये निलंबन होणं यापर्यंत. नेक्स्ट इयरच्या दृष्टिकोनातनं ही सगळी कायदेशीर लढाई आणि त्याचबरोबर इलेक्शन इयर पण आहे. सो व्हॉट आर यू विशिंग फॉर और व्हॉट डू यू वॉन्ट टू हॅपन? विशिंग असं नाही, माझं असं वाटतं की मला विचाराल तुम्ही तर सगळं स्वतःच्या चौकटीत बघायचं नसतं. मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांच्या वतीने निवडून जाते आणि त्याच्यासाठी मी राजकारणात आणि समाजकारणात आलेले. त्याच्यामुळे मला विचाराल तर मला असं वाटतं की आज देशासमोर सगळ्यात मोठी आव्हानं कुठली आहेत, तर आज म्हणजे ह्या क्षणाला आज जम्मू काश्मीरमध्ये जे होत आहे आणि मणिपूरमध्ये ज्या होत आहे त्या अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत. ज्या पद्धतीने तिथे हल्ला झाला, आपले 1 नाही 2 नाही 5 असे शूरवीर सुपुत्र, हे आपण खरं तर त्यांना श्रद्धांजली आदरांजली आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. त्यांचं कुटुंबाचं दुःख काय असेल. त्यामुळे मला विचाराल तर मणिपूर आणि ज्या घटना जम्मू काश्मीरमध्ये आज होत आहेत त्याच्यामुळे साजरं करण्यासारखं आज मला विचाराल तर खरंच काही नाही आहे. आणि मी विरोधक म्हणत नाहीये, पण त्या आई, ते कुटुंब काय दुःखातून जात असेल आणि तुम्ही आणि मी सुखात पुण्यामध्ये राहो म्हणून आपले हे जवान, हे शूरवीर जवान ते शहीद झालेले आहेत याची नोंद आपण घेतलीच पाहिजे. या 2 महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये. आणि त्याचबरोबर महागाई असेल, बेरोजगारी असेल, आज हमी भाव म्हणजे कांद्याचा शेतकरी आज रडकुंडीला आलाय, तो रोज रडतोय. तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवताय सोया, कपास, दुधाचा भाव, काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. इथेनॉलवर कन्फ्युजिंग सिग्नल देत आहे. पॉलिसी पॅरालिसिस, जे मी अनेक महिने तुम्हाला म्हणते की या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. दादा असं म्हणतायत की महाविकास आघाडीकडे, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणताच चेहरा नाही. मोदींच्या विरोधामध्ये जे उमेदवार